तर शिरूरनंतर कोल्हापुरातही बिबट्याचा वावर दिसून येतोय। जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी बिबट्या शिरला। वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ताराबाई पार्क परिसरातील MSEB कार्यालय बिबट्या शिरला। यावेळी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी हा बिबट्या शिरला। MSEB कार्यालयाच्या परिसरामध्ये हा बिबट्या असल्याची माहिती आहे। या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रशासनाकडून वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, मध्यवर्ती ठिकाणी हा बिबट्या अचानक शिरलाय, वन विभागाचे कसे प्रयत्न सुरू आहेत? आता हा बिबट्या मध्यवर्ती ठिकाणी ज्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी महाविद्यालय आहे, एक शासकीय कार्यालय आहे, अशी म्हणजे गजबजलेलं ठिकाण आहे। याच्या बाजूलाच एक शेतवडी आहे, त्यामधून आला असं कळतं। परंतु आता वन विभागानं ते रेस्क्यू केलेलं आहे। एका ठिकाणी तो डबक्यात बसलाय, त्याच्यासाठी एअरगन आणलेलं आहे, ज्याची एअरगनने त्याला बेशुद्ध करायचे इंजेक्शन आणलेलं आहे। आणि त्यावर आता एक्सपर्ट त्यासाठी एअरगन चालवणारे एक्सपर्ट इथे आलेले आहेत। थोड्याच वेळात त्याला जेरबंद करण्यात येईल, कारण तो अशा ठिकाणी बसलाय की तो दिसत नाही, त्याची फक्त हालचाल कळते। त्याने एका वन खात्याच्या अधिकाऱ्यालाही हल्ला केलेला आहे आणि आता तो बिबट्या ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी बघायची गर्दी होत आहे। त्यामुळे त्यांना काम करताना थोडंफार अडथळा होत आहे। वन खात्याला थोड्याच वेळात त्याला जेरबंद करण्यात येईल। अमर, मात्र अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी बिबट्या यापुढे येऊ नये यासाठी कशा पद्धतीनं वन विभागाकडून खबरदारी घेतली जाते? आता जी मध्यवस्ती ज्या ठिकाणी त्याच बाजूला शेतवडी आहे, त्यामुळे गेल्या 2-3 दिवसापासून ह्या शेतवडीत बिबट्या असल्याची चर्चा होती, परंतु तो कोणतरी खोडसाळपणा सांगत असं वाटत होतं। परंतु आता वन विभागाने त्याची सतर्कतेची भूमिका घेतलेली आहे आणि सगळीकडे चोख बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। निश्चित, धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तरी दृश्य सध्या समोर येत आहे, ज्या दृश्यांमध्ये या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर या बिबट्यानं जोरदार हल्ला चढवला। खरं तर सातत्यानं राज्याच्या विविध भागात तर वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। तर या दृश्यांमध्ये आपण पाहतोय या पोलीस अधिकाऱ्यावरती या बिबट्यानं अचानक हल्ला चढवला। हा बिबट्या आता अशा ठिकाणी जाऊन बसलेला आहे ज्या ठिकाणी वन विभागासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय, कारण हे MSEBचं कार्यालय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामकाज केलं जातं आणि त्यामुळे आता कोल्हापूर वासियांसमोर मोठी दहशतीचं वातावरण पाहायला मिळतंय।